वॉवेल्स म्हणजे काय किंवा कॉन्सोनंट्स म्हणजे काय किंवा वोवेलच्या आणि कॉन्सोनंटच्या वर्कशीट कशा असतात, त्या कशा सॉल्व्ह करायच्या असतात, रिपीट त्याचा यूज आपण कसा करू शकतो, ए कधी लागतं किंवा एन कधी लागतं, या सर्व गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बघू वोवेल्स अँड कॉन्सोनंट्स. अगदी बोटाच्या सहाय्याने सुद्धा म्हणजे बघा ए ई आय ओ यू असं मुलांना तुम्ही शिकवू शकता. बघा हे आहे कॉन्सोनंट्स, हे आहे ओवल्स. इथे तुम्ही बघू शकता हे बी, बी नंतर सी, डी, एफ, जी. तर याच्यामध्ये जे अक्षर नसेल ते वोवेल्स आहे. आता इथे बघा बी सी डी नंतर डी नंतर ई येते पण ई वोवेल्स मध्ये आहे. एफ जी एच, एच नंतर आय येतं पण आय वॉवेल्स मध्ये आहे. नंतर जे के एल एम एन. आता एन नंतर ओ आहे पण ओ वॉवेल्स मध्ये आहे त्यामुळे इथे लिहिलेलं नाही. तर अशी मुलांची कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा. लक्षात ठेवा, कन्सेप्ट क्लिअर केलं तरच मुलांना येऊ शकतं. तर आता आपण वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स आता बघितलेलं आहे. हे मुलांच्याकडून तुम्ही पाठच करून घ्या किंवा लिहून घ्या. आता इथे बघा ही दुसरी वर्कशीट मी तुम्हाला इथे दिलेली आहे. राईट डाऊन वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स. तर आता इथे आपण वॉवेल्स लिहायचे आहे. म्हणजे जे तुम्हाला मी पहिले दाखवलेलं आहे तेच तुम्ही रिपीट मुलांच्याकडून इथे करून घ्या. वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स म्हणजे मुलांच्या परफेक्ट लक्षात राहील. हे अशा प्रकारचे वोवेल्स हे इथेच लिहून घ्या आणि ती कसे लिहायचे आहेत आणि याचा उपयोग कसा रिपीट करता येईल, रिपीट तुम्हाला कसं सॉल्व्ह करता येईल किंवा कसं लिहिता येईल हे आपण बघणार आहोत. तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओ ती प्लास्टिक सीट दाखवलेली आहे. त्याचा उपयोग आपण इथेही करणार आहोत. तर ही बघा प्लास्टिक सीट ज्याच्यामध्ये मी हा पेपर म्हणजे वर्कशीट टाकलेलं आहे. ही अशा प्रकारची वर्कशीट तुम्हाला कोणत्याही स्टेशनरीमध्ये अगदी सहज 5 रुपयाला किंवा 8 रुपयाला मिळून जाईल. ती तुम्ही एकदम लो क्वालिटीची घेऊ नका, एकदम हाय क्वालिटीची घेऊ नका, मीडियम क्वालिटीची घ्या. मीडियम क्वालिटी 5 रुपये किंवा 8 रुपयाला भेटत असेल ती घ्या आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही या वर्कशीट सॉल्व्ह करा. आता ही बघा, ही वर्कशीट आहे सर्कल द वॉवेल्स. ओके, म्हणजे मुलांना इथे वॉवेल्स हे सर्कल करायला द्यायचं आहे. बघा मुलं इथे रिकॉग्नाइज करणार म्हणजे ओळखणार कुठे आहे ओवेल्स. त्यासाठी सगळे मुलं ए बी सी डी बघणार आणि त्याच्यातले ओवेल्स आहे ती मुलं सर्कल करतील. ओके, तुम्हाला आणखी एकदा दाखवते. हे बघा आतमध्ये काहीही झालेलं नाही, आतमध्ये लिहिलेलं नाही. ही वर्कशीट तुम्ही कितीही महिने कितीही वर्ष यूज करू शकता. बुक सारखं नाही एकदा केलं की संपलं. तर असं नाही. हे बघा तुम्ही असं वाईप म्हणजे पुसू शकता रुमालने, कशानेही सहज पुसू शकता. आता ही दुसरी तिसरी वर्कशीट आहे कलर द वॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स. आता इथे बघा वॉवेल्सला तुम्ही रेड कलर द्या, कॉन्सोनंट्सला तुम्ही ब्ल्यू द्या, येलो द्या, तुमचा जो आवडता कलर असेल तो द्या. आणि एक इथे लक्षात ठेवा की इथे तुम्ही व्हाईट मार्कर हा यूज करायचा आहे. म्हणजे टेम्पररी मार्कर हा यूज करायचा आहे. आता इथे वॉवेल्सला आपण रेड कलर दिलेला आहे तर आपण इथे रेड कलर द्यायचा आहे. तर इथे बघा वॉवेल्सला रेड कलर दिलेला आहे. आता कॉन्सोनंट्सला आपण तुम्ही कोणताही कलर देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर अशा प्रकारचे वर्कशीट करायला मुलांना खूप आवडतं. हे बघा आता इथे कॉन्सोनंट्सला मी ब्ल्यू कलरच्या मार्करने कलर केलेला आहे. तर हे ब्ल्यू कलर. तर मुलं याच्या रिझनिंग कशा प्रकारे शिकू शकतात बघा. इथे रिकॉग्नायझेशन पण होतं, इथे ओवेल्स पण समजतात, कॉन्सोनंट्स पण समजतात आणि मुलं एन्जॉय करून लिहितात. मुलांना हा स्टडी आहे असा वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत असते की अशा वर्कशीट तुम्ही यूज करा जेणेकरून मुलांना खूप हेल्पफुल होईल त्यांच्या स्टडीमध्ये. त्यांना स्टडी करायला बोर वाटणार नाही. तर आता ही बघा, ही सर्कल द वोवेल्स आणि गिवन वर्ड्स ही पण एक वर्कशीट आहे. याच्यामध्ये जे ओवेल्स आहेत वॉवेल्स आहेत त्यांना आपण सर्कल करायचंय. मुलांना सांगायचं
जे जे व्हावेस आहेत ना त्याला तू सर्कल कर. तर मुलं जे जे व्हावेस आहे त्याला सर्कल करतील आणि याने मुलांचं रिकॉग्नायझेशन खूप छान होईल, मुलांचं फोकस कॉन्सन्ट्रेशन खूप वाढेल. तर या अशा सर्व प्रकारच्या वर्कशीट तुम्ही मुलांच्याकडून सॉल्व्ह करून घ्या. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये, कमीत कमी 5 मिनिटांमध्ये या सहज होऊन जातात. आता इथे बघा, ही लास्टची वर्कशीट आहे ए अँड एन ची. ओके, तर इथे काय आहे, कार पण दिलेलं आहे, लिहिलेलं आहे आणि कारचं पिक्चर पण दिलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ए लिहिलेलं आहे, कारच्या पुढे एक्सच्या पुढे एन लिहिलेलं आहे. तर असं का, तर मुलांना असं समजून सांगा की इथे बघा, जो शब्द आहे त्याच्या सुरुवातीचं अक्षर काय आहे, तर कॉन्सोनंट आहे. कॉन्सोनंट असेल तर ए द्यायचं आहे. आता इथे बघा, अँट लिहिलेलं आहे. ए काय आहे, वावेल्स आहे, त्याच्यामुळे आपण एन लिहिलेलं आहे. ओके, एम काय आहे, कॉन्सोनंट आहे, त्यामुळे आपण पुढे ए लिहिलेलं आहे. सी काय आहे, कॉन्सोनंट आहे, त्याच्यामुळे ए लिहिलेलं आहे. एक्स काय आहे, वॉवेल्स आहे, त्यामुळे एन लिहिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, मुलांना असं सांगा की शब्दामध्ये जो स्टार्टिंगचा शब्द असेल, स्टार्टिंगचं अक्षर असेल, ते वॉवेल्स आहे, कॉन्सोनंट आहे ते बघ आणि त्याच्या पुढे मग ए किंवा एन येईल. जर शब्दामध्ये स्टार्टिंगला कॉन्सोनंट असेल तर ए येईल. शब्दामध्ये स्टार्टिंगला जर वॉवेल्स असेल तर एन येईल. ते एवढंच मुलांना तुम्ही सांगा. तर मुलांच्याकडून या वर्कशीट तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, डेली करून घ्या. अशा प्रकारे हे वाईप पण करू शकता, तुम्ही पुसू शकता. आता हे बघा, हे बाउल दिलेलं आहे, तर तुम्ही बाउल्स हे फक्त नोटबुक आणि पेन घेऊनच तुम्ही सगळं शिकवू शकता असं नाही. तुम्ही अशा क्रिएटिव्हिटीद्वारेही शिकवू शकता मुलांना. हे बाउल्स आहे, ओके, तर बाउलचं काय, ब आहे, तर पुढे काय येईल, त्याच्या येईल की ऍन, तर येईल, ए येईल. आता इथे बुक आहे, ओके, तर ब म्हणजे बी येईल. ब च्या पुढे काय येईल, ए येईल की ऍन, तर ए येईल. आता इथे नोटबुक आहे, तर नोटबुकच्या पुढे एन, न आहे, तर न मग ए येईल का ऍन येईल, तर ए येईल. ओके, अशा प्रकारे मुलांना तुम्ही शिकवू शकता. तर अशा प्रकारचे वर्कशीट मी रेडी केलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारच्या वर्कशीट सॉल्व्ह करायला पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये वर्कशीट असं लिहा. मी तुम्हाला या नक्की प्रोव्हाइड करेन, नक्की देईन. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.